आपण या अगोदरच्या तिसऱ्या भागामध्ये 1857 नंतर 1885 मध्ये राष्ट्रसभेची स्थापना होईपर्यंत प्रादेशिक पातळीवरती ज्या छोट्या मोठ्या संघटना निर्माण झाल्या होत्या त्यांचा आढावा घेतला आणि त्यांनी जे कार्य केलं त्याचाच परिणाम होता की पाश्चात्य शिक्षण घेऊन जो नवसुशिक्षित वर्ग निर्माण झाला होता त्यांना असं वाटत होतं की संपूर्ण देशाला एका सूत्रात बांधू शकेल अशा प्रकारची एखादी देशव्यापी संघटना असावी की जी संपूर्ण देशाचं प्रतिनिधित्व करू शकेल, असं एखादं व्यासपीठ असावं की ज्या ठिकाणाहून भारतीयांच्या समस्यांची चर्चा व्हावी आणि या हेतूने असा नवसुशिक्षित वर्ग एकत्र येऊन त्यांनी भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून आपला आजचा विषय भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना. झालं, सुशिक्षित वर्गाने एकत्र यायचं ठरवलं आणि त्यानुसार 28 डिसेंबर 1885 रोजी या राष्ट्रसभेचं अर्थात राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन मुंबईला आयोजित करण्यात आलं. आणि मुंबई या ठिकाणी जे गोकुळदास तेजपाल संस्कृत विद्यालय होतं त्या विद्यालयाच्या सभागृहामध्ये या राष्ट्रसभेचं पहिलं अधिवेशन भरवण्यात आलं. म्हणजे हा फार मोठी घटना होती. असं म्हणू की टर्निंग पॉइंट होता. आजपर्यंत प्रादेशिक पातळीवर संघटना निर्माण झाल्या परंतु सर्व देशाला एका सूत्रात बांधू शकेल अशा प्रकारची संघटना मात्र आपल्याला दिसत नव्हती. आणि 1885 मध्ये तिचा उदय झाला आणि राष्ट्रसभा अस्तित्वात आली. मुंबईला पहिलं अधिवेशन भरवलं गेलं. आणि सांगण्याची गोष्ट अशी की हे जी संघटना देशव्यापी संघटना राष्ट्रसभा उभी झाली तिच्या मागे एका युरोपियन म्हणजे इंग्रज निवृत्त अधिकाऱ्याचा सुद्धा फार मोठा वाटा होता. आणि तो इंग्रज निवृत्त अधिकारी होता, सेवानिवृत्त अधिकारी होता ॲलन ऑक्टोव्हियन ह्यूम. ॲलन ऑक्टोव्हियन ह्यूम यांना असं वाटत होतं की भारतीय समस्यांना कुठेतरी वाचा फुटावी. आणि दुसरा उद्देश म्हणजे त्यांचा हा होता की भारतीय लोकांना अशा प्रकारची संघटना उभी करण्यासाठी सरकारकडून प्रोत्साहन भेटणार नाही किंवा दडपल्या जाईल. 1857च्या उठावाचा अनुभव त्यांच्या समोर होता. आणि अशा वेळी ॲलन ऑक्टोव्हियन ह्यूम यांनी ब्रिटिश सरकारला ही गोष्ट पटवून दिली की भारतीय लोकांमध्ये आता असंतोष धुमसत आहे आणि समजा या असंतोषाला जर आपण वाट करून दिली नाही तर 1857च्या उठावासारखा बंडाचा भडका पुन्हा उठू शकतो. आणि परिणामी जर एखादं व्यासपीठ एखादी संघटना अशा प्रकारची तयार केली आणि त्यामार्फत जर भारतीयांना आपण वाट करून दिली तर कुठेतरी त्याला आळा बसेल. आणि ही गोष्ट त्यावेळेचा जो व्हाईसरॉय होता लॉर्ड डफरीनला ही गोष्ट योग्य वाटली आणि त्याने स्वतः सांगितलं की इंग्लंडमध्ये जसा ब्रिटिश सरकारच्या विरोधात विरोधी पक्ष असतो जो राज्यकारभारातले दोष दाखवतो तशा प्रकारची एखादी संघटना असायला हरकत नाही. आणि लॉर्ड डफरीनने जेव्हा ॲलन ऑक्टोव्हियन ह्यूमला हिरवा कंदील दाखवला तेव्हा मग ॲलन ऑक्टोव्हियन ह्यूम साहेबांनी पुढाकार घेऊन या राष्ट्रसभेच्या स्थापनेचा एक शुभारंभ केला. आणि म्हणून हे जे मुंबईचं पहिलं अधिवेशन भरलेलं होतं या अधिवेशनामध्ये देशातले जवळपास 72 प्रतिनिधी हजर होते. 72 प्रतिनिधी 72. अनेक प्रांतातले प्रभावी नेते, अनेक गटांचे प्रभावी नेते या ठिकाणी उपस्थित झालेले होते.
आणि हे जे पहिलं अधिवेशन होतं मुंबईचं, या मुंबईच्या पहिल्या अधिवेशनासाठी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली ती म्हणजे बंगालमधले थोर नेते, प्रभावी नेते, कायदेपंडित, कलकत्त्याचे व्योमेशचंद्र बॅनर्जी. नाव लक्षात ठेवा, व्योमेशचंद्र बॅनर्जी. कधी कधी यांना उमेशचंद्र बॅनर्जी असेही म्हटलं जातं, परंतु आपल्या पुस्तकामध्ये व्योमेशचंद्र बॅनर्जी आहे. तर व्योमेशचंद्र बॅनर्जी हे या अधिवेशनाचे पहिले अध्यक्ष. तुम्हाला रिकाम्या जागेसाठी हे 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात या ठिकाणी. एक तर राष्ट्रसभेचं किंवा राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन कुठे भरलं, अर्थात ते मुंबईला भरलेलं होतं. आणि या मुंबईच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, तर व्योमेशचंद्र बॅनर्जी होते. आणि या अधिवेशनाला जे 72 प्रतिनिधी उपस्थित होते, त्यामध्ये जे काही महत्वपूर्ण मंडळी होती त्यांच्यातले काही नावं मी तुम्हाला सांगतो. या अधिवेशनामध्ये फिरोजशाह मेहता उपस्थित होते, दादाभाई नौरोजी उपस्थित होते. दादाभाई नौरोजी, ज्यांना आपण भारताचे पितामह म्हणतो, ते दादाभाई नौरोजी उपस्थित होते. आणि त्याच्यानंतर आपले रहीमतुल्ला सयानी हे सुद्धा उपस्थित होते. आणि काशीनाथ त्र्यंबक तेलंग हे सुद्धा या अधिवेशनामध्ये उपस्थित होते. आणि अशा प्रकारे हे जे अधिवेशन आहे, हे अधिवेशन महत्वपूर्ण ठरलं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या अधिवेशनामध्ये, मुंबईच्या पहिल्या अधिवेशनामध्ये अनेक महत्वपूर्ण ठराव या ठिकाणी पास करण्यात आले होते. आणि त्याच्यामध्ये महत्वाचे जे ठराव होते, त्याच्यामध्ये पहिली गोष्ट या उठावामध्ये मान्य करण्यात आली की इंग्रजांच्या राज्यकारभाराची चौकशी करण्यासाठी अशा प्रकारचा एखादा चौकशी आयोग नेमण्यात यावा. खरं तर ही फार मोठी गोष्ट होती की इंग्रजांच्या राज्यकारभाराची चौकशी करण्यासाठी आयोग नेमण्यात यावा, समिती गठीत करण्यात यावी. दुसरा ठराव या अधिवेशनात पास झाला होता, तो म्हणजे मध्यवर्ती आणि प्रांतिक कायदेमंडळ जे आहे. कारण याच्या अगोदर 1935 मध्ये जो कायदा झाला होता, त्या कायद्यानुसार भारतामध्ये मध्यवर्ती आणि प्रांतीय कायदेमंडळे निर्माण झाली होती. जशी आज आहे तशी. मध्यवर्ती म्हणजे केंद्रीय कायदेमंडळ, ज्याला आपण संसद म्हणतो. तर अशा प्रकारचं मध्यवर्ती कायदेमंडळ त्या काळात होतं, प्रांतिक कायदेमंडळ होतं. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोकनियुक्त भारतीय प्रतिनिधींचा भरणा यामध्ये करण्यात यावात. म्हणजे लोकनियुक्त प्रतिनिधीच त्याच्यात असावे. कारण काय होत होतं की याच्या अगोदरपर्यंत ब्रिटिश सरकार आपल्या मर्जीतले जे लोक असेल, म्हणजे इंग्रजांची हाजीहाजी करणारे जे लोक असेल, त्यांनाच भारतीयांचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करत होते. परंतु आता मागणी अशी केल्या गेली की लोकनियुक्त प्रतिनिधी या कायदेमंडळांमध्ये असले पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रशासकीय राज्यकारभार ब्रिटिशांना चालवायचा, तर त्याच्यासाठी त्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांची किंवा प्रशासकीय नोकरवर्गाची गरज असेल. तर अशा वेळेस या प्रशासकीय सेवांमध्ये, राज्यकारभारामध्ये आणि त्याच्यातही अधिकारी पदावरती भारतीय लोकांस वाव देण्यात यावा, म्हणजे भारतीय लोकांचा भरणा करण्यात यावा. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे सनदी ज्या परीक्षा व्हायच्या नोकरीच्या, सनदी नोकरींच्या, प्रशासकीय सेवेतल्या, म्हणजे ICS अधिकारी वगैरे असे जे भरले जायचे. ICSची परीक्षा तर प्रसिद्ध होती, इंडियन सिव्हिल सर्व्हिस, ICS. तर ही परीक्षा पास होणारा पहिला भारतीय सत्येंद्रनाथ टागोर होता. पहिला भारतीय. ही परीक्षा पास होणं म्हणजे काही साधी गोष्ट नव्हती. आपल्याला वाटते तेवढी सोपी गोष्ट नव्हती. कारण एक तर इंग्लंडमध्ये ही परीक्षा व्हायची, दुसरी गोष्ट फीज पण भरपूर असायची, तिसरी गोष्ट इंग्रजी भाषेमध्ये असायची, आणि चौथी गोष्ट म्हणजे विशिष्ट वयाच्या आत ती परीक्षा द्यावी लागायची.
आणि त्याच्यामुळं परीक्षा पास होणं कठीण होतं. परंतु तरीही भारतीय लोक काही कमी बुद्धिमान नव्हते. याचं उदाहरण म्हणजे सत्येंद्रनाथ टागोर नावाच्या व्यक्तीनं ICS परीक्षेमध्ये टॉप केलं. ही फार महत्वाची गोष्ट. तुम्हाला हे जे असे प्रश्न आहे ना, हे MPSCच्या जेव्हा तुम्ही पुढे जाऊन परीक्षा द्याल तेव्हा तुम्हाला खूप कामी पडणार आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. पहिला ICS पास होणारा, परीक्षा पास होणारा पहिला भारतीय कोण? सत्येंद्रनाथ टागोर. भारताचे पितामह कोण? दादाभाई नौरोजी. पहिलं अधिवेशन कुठं भरलं? राष्ट्रसभेचं, मुंबईला. कोण होते त्याचे अध्यक्ष? व्योमेशचंद्र बॅनर्जी. आणि म्हणून अशा मग ह्या ज्या परीक्षा होत्या, या परीक्षा भारतात घेण्यात याव्यात अशा प्रकारची मागणी यावेळेस राष्ट्रसभेने केलेली होती. अशा प्रकारच्या अनेक मागण्या केल्यात, ज्याच्यामध्ये लष्करी खर्चाची कपात करण्यात यावी, मोठ्या प्रमाणात लष्करी खर्च व्हायचा, कपात करण्यात यावी, शिक्षणावर, उच्च शिक्षणावर जास्त भर देऊन जास्त खर्च करण्यात यावा, तांत्रिक शिक्षण म्हणजे तुमचं इंजिनिअरिंग झालं, ITI झालं, असं जे तांत्रिक शिक्षण आहे या तांत्रिक शिक्षणाची सोय जागोजागी करावी, अशा प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की राष्ट्रसभेची जी स्थापना आहे ही खरं तर भारताच्या प्रदीर्घ कालखंडाच्या आधुनिक इतिहासामधली एक अत्यंत महत्वपूर्ण घटना होती. कसं असतं की जेव्हा एखादी नदी असते, त्या नदीचा उगम ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी तुम्ही कधी गेले असाल तर तुमच्या लक्षात येईल की गंगेच्या उगमाजवळ कधी गेलेत का तुम्ही? तिथे नसन गेलो तरी आपल्या महाराष्ट्रामध्ये अगदी जवळ आहे, नाशिकला आपल्या गोदावरी नदीचा उगम आहे. त्र्यंबकेश्वरला गेले की त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरी पर्वत आहे. त्या ब्रह्मगिरी पर्वतावर त्या गोदावरी नदीचा उगम आहे. अशी धार अशी खाली येते, ती एका कुंडामध्ये जमा होते आणि तिथून मग तो गोदावरी नदीचा उगम असा एवढूसा होत गेलेला आहे. आणि असा होता 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 असा तो मोठा झालेला आहे. म्हणजे जेव्हा उगम होतो तेव्हा तो लहान असतो, नदीचा उगमापाशी छोटी असते, परंतु नंतर मात्र तिचं पात्र विशाल होत जातं. तसं भारताच्या स्वातंत्र्य चळवळीबाबत आपल्याला म्हणता येईल की जेव्हा राष्ट्रीय सभा स्थापन झाली, 72 लोक एकत्र आलेत आणि हळूहळू या राष्ट्रीय सभेचं पात्र एवढं विशाल झालं की 20व्या शतकामध्ये याच राष्ट्रसभेच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखाली हजारो भारतीयांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि आपल्या मायभूमीला पारतंत्र्याच्या शृंखलामधून मुक्त केलं. आणि म्हणून राष्ट्रसभेची स्थापना ही महत्वाची आहे. आता राष्ट्रसभेचा प्रवास आपल्याला सुरू झालेला दिसतो. राष्ट्रसभेचा प्रवास सुरू झालेला आपल्याला दिसतो आणि राष्ट्रसभेचा जो प्रवास आपल्याला सुरू झालेला दिसतो त्या प्रवासामध्ये 2 महत्वाच्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. एकतर भारतीय राष्ट्रीय सभेचा जो म्हणजे कालखंड आहे, भारतीय राष्ट्रीय सभेचा जे चळवळ आहे या चळवळीचे 3 कालखंड पडतात. एकतर पहिला कालखंड म्हणजे 1885 ला स्थापना झाली, 1885 ते 1905 पर्यंतचा एक कालखंड, त्याला मवाळ कालखंड म्हटलं जाते. मवाळ कालखंड. आता हे मवाळ काय, झाल काय, तुम्हाला लवकरच आपण त्याविषयी चर्चा करू. पण आपण कालखंड लक्षात घेऊ की राष्ट्रसभा आता पुढे सरकत आहे. अगदी सुरुवातीच्या भागामध्ये स्थापना झाल्यानंतर राष्ट्रसभेची भूमिका काय होती, तर राष्ट्रसभेची भूमिका मवाळवादी होती. आणि कुठपर्यंत? 1905 पर्यंत. आता 1905 मध्ये लॉर्ड कर्झन नावाचा जो गव्हर्नर जनरल होता, त्यानं भारतामधला जो महत्वपूर्ण प्रांत होता, मोठा होता, महत्वपूर्ण होता, बंगालचा प्रांत, त्या बंगालच्या प्रांताची फाळणी केली. फाळणी केली म्हणजे 2 तुकडे केले. त्याच्यामागे त्याचं कुटील कारस्थान होतं आणि त्याच्यामुळं म्हणजे लोक खवळून उठलेत. आणि या ठिकाणाहून
राष्ट्रीय काँग्रेसची दिशा बदललेली दिसते 1905 पासून बंगालच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर. आणि जी मवाळ काँग्रेस होती ती आता थोडी जहाल झाली. जहालवादी जे नेते होते त्यांचा उदय आता काँग्रेसमध्ये झाला. आणि जवळपास 1920 पर्यंत 5 पासून 85 ते 1905 20 वर्षाचा कालखंड मवाळवादी लोकांचा. 5 पासून ते 1920 पर्यंत म्हणजे 15 वर्षाचा कालखंड हा जहालवादी लोकांचा. आणि 1920 नंतर जे तिसरा कालखंड आहे तो आहे गांधी युगाचा. म्हणजे गांधीयुग सुरू झालं. त्या कालखंडापासून गांधीयुग सुरू झालं. मग गांधीजींच्या नेतृत्वाखाली मग पुढे चळवळी चालल्या. कारण 1920 नंतर का बरं, की 1920 मध्ये 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झालेला होता. आणि त्याच्यामुळे मग महात्मा गांधींनी चळवळीची सूत्रे आपल्या हातामध्ये घेतलेली होती. आता आपल्याला या ठिकाणी मवाळवादी विचारसरणी आणि जहालवादी विचारसरणी यांच्यात काय फरक होता तो जाणून घ्यायचा आहे. सर्वात पहिली गोष्ट तर ही आहे की मवाळवादी विचारसरणी काय समजायची की म्हणजे त्यांचं पहिली गोष्ट काय होती की आपल्याला सर्वात प्रथम काय करावं लागेल, तर आपल्याला समाजाला सुधारावं लागेल. समाजाला सुधारावं लागेल. सामाजिक सुधारणा आपण घडवून आणल्या पाहिजेत. कारण समाज जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत स्वातंत्र्याला काय अर्थ आहे. म्हणजे हे होतं मवाळवादी लोकांचं म्हणणं. परंतु जहालवादी विचारसरणीचे लोक काय म्हणायचे की आपण असं करूया, पहिले स्वातंत्र्य मिळवूया आणि स्वातंत्र्य मिळालं की समाज तर मग आपलाच आहे, मग आपण त्याला सुधारूया, सुधारेल. म्हणजे हा वाद कशा प्रकारचा आहे बघा, की आधी राजकीय सुधारणा की आधी सामाजिक सुधारणा. मवाळवादी लोकांना वाटायचं की आधी सामाजिक सुधारणा झाल्या पाहिजे आणि जहालवादी लोकांना वाटायचं की आधी स्वातंत्र्य मिळवलं पाहिजे. मवाळवादी लोकांचे प्रमुख नेते होते या विचारधारेचे गोपाळ गणेश आगरकर, महत्व सुधारकांचे अग्रणी. त्यांना असं वाटायचं आधी आपण सुधारलो पाहिजे, आपलं घर सुधारलं पाहिजे, असं ते म्हणत. आपलं घर पहिले सुधारलं पाहिजे. परंतु जहालवादी विचारसरणीचे जे नेते होते ते जहालवादी विचारसरणीचे नेते होते लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक काय म्हणायचे की अरे हे घरच माझं नाहीये, अगोदर घर तर ताब्यात घेऊया, म्हणजे स्वातंत्र्य तर मिळवूया आणि मग आपण हव्या त्या घरामध्ये सुधारणा करू शकतो, पहिले घराचा ताबा तर घेऊया. हे अशा 2 प्रकारच्या विचारसरणी आपल्याला दिसून येतात. मवाळवाद्यांची अशी श्रद्धा होती की राज्यकर्ते हे सुशिक्षित आहेत, राज्यकर्ते सुसंस्कृत आहेत, अशी श्रद्धा होती त्यांची. त्यांच्या न्यायबुद्धीवर श्रद्धा होती की इंग्रज राज्यकर्ते सुशिक्षित असल्यामुळे ते आपलं वाईट काही करणार नाही, आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आपल्या मागण्या ज्या काही असेल, आपल्या तक्रारी ज्या काही असेल, आपण त्यांच्याकडे अर्ज करूया, विनंत्या करूया, त्यांच्या भेटीगाठी घेऊया, त्यांना समजावून सांगूया आणि जर आपण आपल्या मागण्या त्यांना पटवून देऊ शकलो तर ते मग आपल्याला निराश करणार नाही. ही होती मवाळवादी भूमिका. अर्ज, विनंत्या, भेटीगाठी, शिष्टमंडळे पाठवणे, अशा प्रकारचा मार्ग ज्यांचा होता, सनदशीर मार्ग आपण याला म्हणू शकतो, कायदेशीर मार्ग म्हणू शकतो. परंतु जहालवादी लोक याच्या उलट होते. जहालवाद काय सांगतो की अर्ज विनंत्यांनी ब्रिटिश सरकार वटणीवर येणार नाहीये. त्यात जर वटणीवर आणायचं असेल तर एकच मार्ग आहे, नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. लोकमान्य टिळकांचं प्रसिद्ध वाक्य, नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. बघा तुम्ही. लोकमान्य टिळकांनी सांगितलं की अर्ज विनंत्यांनी काही वागणार नाही आणि म्हणून आपण कोणतं शस्त्र वापरलं पाहिजे, तर आपण एक शस्त्र वापरलं पाहिजे. पहिलं शस्त्र
परदेशी मालावर बहिष्कार टाकायचा आणि दुसरं शस्त्र स्वदेशीचा स्वीकार करायचा. आणि मग बघा ब्रिटिश सरकार वठणीवर येतं की नाही. नुकसान व्हायला लागलं. आता चायनाच्या बाबतीत आपण तेच करत आहे ना. चायनाच्या मालाने आपल्या बाजारपेठा भरून गेल्या होत्या. बहिष्कार टाकल्याबरोबर चायना खवळायला लागला. म्हणजे हा मूलभूत फरक आहे या दोन विचारसरणीमधला. मवाळवादी विचारसरणी शांत आणि जहालवादी विचारसरणी त्यापेक्षा थोडी उग्र अशा प्रकारचं आपल्याला चित्र दिसते. मवाळवादी विचारसरणीचे प्रमुख नेते होते फिरोज शाह मेहता, गोपाळ कृष्ण गोखले, हे असे न्यायमूर्ती रांडे वगैरे, सुरेंद्रनाथ बॅनर्जी वगैरे, हे सर्व मवाळवादी नेते होते. आणि जहालवादी विचारसरणीचे नेते होते लोकमान्य टिळक, ज्यांना आपण भारतीय असंतोषाचे जनक म्हणतो, ते लोकमान्य टिळक. हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की भारतीय असंतोषाचे जनक कोण होते. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक होते. आणि त्याच्यामुळं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर दुसरे प्रभावी नेते होते बिपिनचंद्र पाल आणि तिसरे होते लाला लजपत राय. हे जहाल विचारसरणीचे नेते होते. लाल बाल पाल. लाल म्हणजे लाला लजपत राय, बाल म्हणजे बिपिनचंद्र पाल आणि तिसरे म्हणजे लोकमान्य टिळक. आणि त्याच्यानंतर एक मिनिट, आणि त्याच्यानंतर काय झालं की दरवर्षी राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशनं व्हायची. जसं पहिलं अधिवेशन मुंबईला झालं तसं नंतरचं 1907 मध्ये अधिवेशन झालं. ते होतं सुरतचं अधिवेशन. आता मवाळवादी लोकांचा सुरुवातीच्या काळामध्ये वरचष्मा होता, परंतु 1905 मध्ये बंगालची फाळणी झाली आणि बंगालची फाळणी झाल्यानंतर मग काँग्रेसमध्ये जहालवादाचा उदय झाला. तर याचं जे आपल्याला दर्शन होते किंवा याचं प्रतिबिंब आपल्याला दिसते 1907 मध्ये जे सुरतला अधिवेशन झालेलं होतं राष्ट्रीय काँग्रेसचं. तर त्या राष्ट्रीय काँग्रेसमध्ये आपल्याला मवाळ आणि जहाल अशी फूट दिसून येते. दोन विचारसरणींची फूट दिसून येते. कारण जहालवादी जे लोक होते, या जहालवादी विचारसरणीच्या लोकांना ही गोष्ट पटायची नाही की ब्रिटिशांचा अनुनय करायचा, ब्रिटिशांची दाढी पकडायची, ब्रिटिशांची हाजीहाजी करायची, या धोरणावर नाराज होता जहालवादी विचारसरणीचा वर्ग. आणि त्याच्यामुळं हे जे अधिवेशन भरलं सुरतचं, या अधिवेशनामध्ये आपण कोणत्याही हालतीमध्ये बहिष्कार आणि स्वदेशी हे आपण ठराव मंजूर करून घ्यायचेच, हे जहालवाद्यांनी पक्क ठरवलं होतं. आणि दुसरीकडे मवाळवाद्यांनी ठरवलं की आपण या जहालवाद्यांचा हा खटाटोप पूर्ण होऊ द्यायचा नाही. आणि शेवटी अशा प्रकारे मतभेद झाले आणि शेवटी राष्ट्रसभेमध्ये फूट पडली. याला सुरतची फूट म्हटल्या जाते. फूट पडली म्हणजे जहालवादी आणि मवाळवादी हे दोन्ही गट वेगवेगळे झाले. आपण जर विचार केला तर सुरत अधिवेशनामध्ये जहाल आणि मवाळ्यांचं ऐक्य जर समजा झालं असतं तर, आणि बहिष्कार आणि स्वदेशीचा ठराव मंजूर झाला असता, तर कदाचित या राष्ट्रसभेच्या चळवळीचा प्रवाह बदलून गेला असता, पुढचा इतिहास बदलून गेला असता आणि थोडं लवकर आपल्याला स्वातंत्र्याचा उपभोग घ्यायला भेटलं असतं. परंतु शेवटी घटना आपल्या वेगाने घडत असतात आणि त्याच्यामुळं त्या आपल्या हातातल्या नसतात.
शेवटी एवढं मात्र खरं की जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये फूट पडली. आणि जेव्हा फूट पडली हे इंग्रजांना जेव्हा दिसलं, त्यावेळेस इंग्रजांची जी योजना होती 1905 मध्ये जाहीर केलेली बंगालची फाळणी, तिला इंग्रजांनी मूर्त रूप दिलं आणि बंगाल प्रांताची फाळणी केली. बंगाल प्रांताचे 2 भाग केले. याच्या मागे ब्रिटिशांचा डाव असा होता की 1857चा जो उठाव झाला होता, त्या उठावामध्ये हिंदू आणि मुस्लिम हे दोन्ही एकत्र येऊन लढले होते. ब्रिटिशांनी ते बघितलं आणि त्याच्यामुळे ब्रिटिशांना वाटलं की हे दोन्ही एकत्र येणं हे योग्य नाहीये. आणि म्हणून मग तेव्हापासून डिवाइड अँड रूल, फोडा आणि राज्य करा, या नीतीचा अवलंब ब्रिटिशांनी केला होता. आणि म्हणून मग त्यांनी काय केलं की हिंदूंना मुस्लिमांपासून वेगळं करण्यासाठी ह्या बंगाल चळवळीचा घाट घातला आणि शेवटी बंगालची फाळणी घडवून आणली. हे बघितल्यानंतर भारतीय लोकांची माथी भडकून गेली आणि या बंगालच्या फाळणीच्या विरोधात अभूतपूर्व असं आंदोलन सुरू झालं, ज्या आंदोलनाला म्हटलं जाते वंगभंग आंदोलन म्हटलं जाते. वंगभंग आंदोलन. वंग म्हणजे बंगालचा भंग करणारं, भंग केल्यामुळे जे आंदोलन झालं ते सर्व बंगाल प्रांतामध्ये आणि हळूहळू देशामध्ये सुद्धा वंदे मातरमच्या घोषणांनी बिलकुल दणानून सोडलेलं होतं. मोठ्या प्रमाणामध्ये वंगभंग आंदोलन सुरू झालेलं होतं. आणि ह्याचा फायदा घेऊन ब्रिटिश सरकारनं जे जहाल नेते होते काँग्रेसमधले, त्या जहाल नेत्यांची धरपकड करायला सुरुवात केली. आणि त्याच वेळी सरकारनं आपले लोकमान्य टिळक जे होते, या लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाचा आरोप ठेवला. कारण या काळामध्ये टिळकांनी जे लेख लिहिले ना, हे लेख मोठे, केसरी आणि मराठा, लोकमान्य टिळकांचं वृत्तपत्र, लोकमान्य टिळकांची भाषा म्हणजे प्रखर. आणि ते लेखामुळे जो असंतोष निर्माण झाला, म्हणून तर असंतोषाचे जनक म्हटल्या जातं त्यांना. त्यांनी सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, उगवले तर सूर्य कोठे आहे, अशा प्रकारे. म्हणजे त्याच्यामुळं राजद्रोहाचा आरोप ठेवून लोकमान्य टिळकांना ब्रिटिश सरकारने त्यांना तुरुंगात टाकलं. 6 वर्ष त्यांना मंडालेच्या तुरुंगात पाठवलं ब्रह्मदेशामध्ये. आणि त्यांचे जे सोबती होते बिपिनचंद्र पाल यांना सुद्धा कारावासाची शिक्षा ठोठावली. आणि लाला लजपतराय जे होते यांना सुद्धा हद्दपार करण्यात आलं. आणि अशा प्रकारे काँग्रेसची चळवळ, जहालवाद्यांची चळवळ दडपून टाकण्याचा पूर्ण प्रयत्न यावेळेस करण्यात आला. परंतु जेव्हा 6 वर्षानंतर जेव्हा लोकमान्य टिळक तुरुंगातून सुटून आले, तर 1916 मध्ये त्यावेळेस मात्र पुन्हा एकदा जी सुरतच्या अधिवेशनामध्ये भंगलेली जी आपली संघटना होती, भारतीय राष्ट्रीय सभा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, ही पुन्हा एक झाली. आणि एक होऊन या राष्ट्रसभेनं शेवटी जहालवादाच्या मताचा स्वीकार केला आणि बहिष्कार आणि स्वदेशीचा ठराव 1916च्या लखनौ अधिवेशनामध्ये पास केला. अशा प्रकारे पुन्हा एकदा राष्ट्रसभा ही बलाढ्य बनली आणि याच राष्ट्रसभेनं पुढे भारताला स्वातंत्र्यप्रत नेऊन सोडलं, स्वातंत्र्य मिळवून दिलं. आणि म्हणून राष्ट्रसभेच्या स्थापनेचा आपल्या इतिहासामध्ये, भारताच्या इतिहासामध्ये फार महत्वपूर्ण असं स्थान आहे. परंतु असं जरी असलं तरी भारताला मिळणारं स्वातंत्र्य फक्त राष्ट्रीय काँग्रेस किंवा भारतीय राष्ट्रीय सभा फक्त यांच्या चळवळीमुळेच मिळालं असं आपल्याला म्हणता येणार नाही. अर्थात त्यांचा वाटा मोठा आहे, परंतु अनेक असे क्रांतिकारक आहेत की ज्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांचं बलिदान देऊन भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे. त्या क्रांतिकारकांचा सुद्धा आपल्याला या पार्श्वभूमीवर विचार करावा लागेल. पुढल्या आपल्या 5व्या भागामध्ये आपण सशस्त्र क्रांतिकारी चळवळीचा विचार करूया. नमस्कार.